शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण कासेगाव या ठिकाणी डॉक्टर संदीप पाटील यांचा हा 1 एकर खोडव्याचा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये त्यांनी या आपल्या पाल्यावर ऊस गेल्यानंतर पाल्यावर मल्चर मारून घेतलेला आहे आणि मल्चर मारल्यामुळं हा पाला मारल्यामुळं त्या ठिकाणी 2 कामं होत आहेत. एक ऊसाचे बुडके छाटले जात आहेत आणि दुसरं म्हणजे पाला जो आहे तो हा सरीत व्यवस्थित दाबला जातोय आणि त्यानंतर मल्चर मारून त्या ठिकाणी गांडूळ खत टाकलेलं आहे आणि गांडूळ खत टाकून त्यामध्ये बगला फोडण्याचं काम सुरू आहे. आणि बगला फोडल्यामुळं काय होतंय तर दोन्ही बाजूच्या बगलांची जी माती आहे ती त्या पाल्यावरती पडणार आहे आणि गांडूळ खत पाल्यावर टाकलं आहे. गांडूळ खत आणि पाला या ठिकाणी दोन्ही मोजण्याचं काम या ठिकाणी होतं. तर अशा पद्धतीनं पाल्यावर जर गांडूळ खत टाकलं आणि त्यानंतर जर बगला फोडल्या तर त्या ठिकाणी पाल्यावर माती पडून तो माती पडल्यामुळे 1 ते 2 पाण्यामध्ये नक्की कुजणार आहे. तर अशा पद्धतीची प्रॅक्टिस मित्रांनो तुम्ही अवश्य आपल्या शेतीमध्ये करावी. धन्यवाद.